पंचाध्यक्ष जयंत पाटील हा अतिशय थोड्या दिवसामध्ये आजचा सोहळा आयोजित करण्याच्यासाठी त्यांनी कष्ट केले. ते पुण्याचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्रशांत जगताप, त्यांचे सगळे सहकारी आणि राज्याच्या सगळ्या भागातून आलेले तुझे आणि सरकारी विचारलं. आजचा दिवस हा 26वा वर्धापन दिवस. 26 वर्षाच्या पूर्वी आपण एकत्र आलो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करायचा निर्णय घेतला. जनतेचा पाठिंबा मिळाला आणि बोलत बोलत पक्षाला उभारी आली. महाराष्ट्राच्या जनतेचं आपण ऋण आहे आपल्या दुःखावर की फार थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्राचा कारभार करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सरकारांना सामान्य जनतेने संधी दिली. कुणी उपमुख्यमंत्री झालं, कुणी मंत्री झालं, कुणी जिल्हा परिषद, कुणी महानगरपालिका, कुणी नगरपालिका, विविध प्रकारची सत्तेची स्थानं सर्वसामान्य जनतेनं आपल्या कार्यकर्त्यांच्या हाती दिली आणि लोकांची सेवा करायची संधी दिली. तुमचं एक वैशिष्ट्य होतं की तुमच्यामध्ये अनेक सहकारी कधी सच्चर नसते, पण त्यांना संधी मिळाली आणि त्याने एक संदेश दिला की प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबाच्या सामाजिक कार्यकर्त्याला संधी मिळाल्यानंतर तोही कर्तृत्व दाखवू शकतो आणि राज्य चालू शकतो. आणि ती जर मालिका बघितली तर अनेकांची नावं सांगतायची. प्रांताध्यक्ष आहेत, अर्थमंत्री म्हणून 10 वर्ष त्यांनी काम केलं. अनिल बाबू आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, फौजिया ताई आहेत, अनेकांची नावं या ठिकाणी घेतायची. पण मला आठवण होते तुमच्यातल्या सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी कष्ट केले आणि दुर्दैवाने त्यात हयात नाही ते आझाद आव्हानचे होते. आझाद पाटील सामान्य कुटुंबात. मला आठवतंय की सांगली जिल्ह्यामध्ये एक दिवशी होतो, तरुणांची बैठक होती आणि 1-2 लोक फार चांगलं बोलले. मी चौकशी केली की हा कोण आहे मुलगा. मला सांगण्यात आलं त्यांचं नाव आझाद पाटील. मी बोलून घेतलं, त्यांच्याशी सुसंवाद केला. माझ्या लक्षात आलं की इथं कर्तृत्व आहे. लगेचच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या, त्यांना उभं करायचे निवडून आले. नंतर विधानसभेची संधी मिळाली. तिथेही प्रभारी आमदार म्हणून त्यांनी काम केलं.
दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता आली, ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आलं आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले आणि त्याचा एक संदेश दिला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबातल्या तरुणांना घेऊन सुद्धा त्याला संधी देते आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. आणि त्यामुळं ही जी प्रतिष्ठावादी पक्षाची तुम्हा सगळ्यांच्या कष्टामुळं, तुम्हा सगळ्यांच्या बांधिलकीमुळं, तुम्हा सगळ्यांच्या वैचारिक स्पष्टतेमुळं आणि म्हणून आज हा 26वा दिन साजरा करण्यासाठी आपल्याला संधी मिळते. केंद्र सरकारमध्ये काम करतात, थोडे खासदार असताना सुद्धा मी असेल, सूर्यकांत पाटील असेल, अनेकांची नावं घेतायची. केंद्र सरकारमध्ये या पक्षाला काम करण्याची संधी मिळाली आणि त्याबरोबर विरोधी पक्षामध्ये बसायची संधी आली तर तिथेही प्रभावीपणानं आपण काम करू शकतो हे त्या ठिकाणी दिसतं. समाधान एका गोष्टीचं आहे की या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संधी मिळाल्याच्या नंतर अनेक निर्णय असे घेतले की त्या निर्णयाचा परिणाम राज्यात सुद्धा झाला. मगाशी कोणतं सांगितलं, महिला सक्षमीकरण हा जो पहलगामच्या नंतर जो प्रसंग देशावर आला आणि त्याच्यानंतर जी कारवाई करण्याचा वेळ आली त्या कारवाईचं स्वरूप हे जनतेला सांगण्याचं काम 2 भगिनींनी केलं आणि त्या दोन्ही भगिनी देशाच्या आर्मी नेव्ही एअरफोर्स इथं काम करणार होतं. अभिमान असा देशाला की मुलींना संधी मिळाल्याच्या नंतर सैन्यामध्ये जनतेच्यामध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम भगिनी सुद्धा करतात. आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका, नगरपालिकांच्या निवडणुका, महानगरपालिकांच्या निवडणुका 2-3 महिन्यावर आलेल्या आहेत आणि इथं 50% भगिनींना निवडून द्यायचे. कर्तृत्वाचा वाटा हा फक्त पुरुषाकडे असतो याच्यावर माझा विश्वास नाही. भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात. संधी दिली आणि ते आपण अनुभवलं. उद्याच्या निवडणुकीमध्ये 50% जागा भगिनींना द्यायच्या आणि तो धोरणात्मक निर्णय आपण घेतला. तो यशस्वी करण्याचं काम येत्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला करायचं. सत्ता हातात असल्यानंतर अनेक गोष्टीत आपण लक्ष घातलं. शेती असेल, उद्योगधंद्याचा विकास असेल, शैक्षणिक सेवेचा विस्तार असेल, सामाजिक संस्थेचा कार्यक्रम राबवायचा असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिथं संधी मिळाली त्यावेळेला अधिकाराचा वापर करून त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळं तुम्हा सगळ्यांनी पक्षामध्ये काही संकट आली त्याची नाउमेद न होता हा पक्ष पुढे नेण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं. पक्षामध्ये फूट पडली, फूट पडावी असं कधी आपल्याला वाटत नव्हतं, पडली. काही मूलभूत विचाराच्या संबंधी अंतर झालं आणि त्यामुळे ही फूट वाढली. मी काही त्याच्यासंबंधी अधिक भाष्य करू इच्छित नाही, पण जे राहिले ते विचाराने राहिले, ते राहिले ते विचार घेऊन पुढे जनतेला त्यांच्या सुखदुःखाला साथ देण्याच्यासाठी राहिले. आणि मला 100% विश्वास आहे की उद्या निवडणुका होतील त्यावेळेला चित्र बघायला मिळेल. एकच उदाहरण सांगतो. 1980 साली त्याच्या आधी माझ्या हातात सत्ता होती, सत्ता गेली, निवडणुका आल्या आणि काहीतरी 50-52 आमदार निवडून आले आणि 6 महिन्याच्या आत त्याचे फक्त 6 शिल्लक राहिले, बाकी सगळे पक्ष सुटून गेले. जे 6 शिल्लक राहिले त्याचे एक मला इथे दिसत आहे, त्यांचं नाव कमलकिशोर कदम, ते त्या ठिकाणी राहिले ते 6च्या मध्ये. आमचा पक्ष 6 जणांचा झाला आणि त्यानंतरची निवडणूक आली. राष्ट्रवादीची संख्या ही 72 झाली. राज्य सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली आणि त्यामुळं फुटीची चिंता करू नका. कोण आले कोण गेले त्याच्याबद्दलची चिंता करू नका. आपण एकसंध राहिलो आणि जनतेच्या वरची बांधिलकी ही कायम ठेवली तर काही अडचण येत नाही. आपण या ठिकाणी अहमदनगरच्या खासदारांचं भाषण हे या ठिकाणी ऐकलं. तुम्ही त्यांच्या घरी गेलाय का कोणी? ते तुमच्याकडे येतील. एका लहानशा घरात म्हणजे अक्षरशः एक खोली अशा घरामध्ये राहणारा आणि रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत लोकांना भेटणारा, लोकांचं काम करणारा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि असे अनेक लोक. माझ्या मते राष्ट्रवादीचा हा ठेवा आहे, हा अतिशय मौल्यवान ठेवा आहे. तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंध राहून विचारांना पुढे येतील तर सत्ता विचाराची चिंता करू नका, सत्ता आपोआप येईल. आणखी येण्याची स्थिती मला महाराष्ट्रामध्ये दिसते. एका बाजूला ही स्थिती आहे, दुसऱ्या बाजूला देशाचं चित्र बघितलं. आज 2 दृष्टीनं देशाचा विचार करावा लागेल. राष्ट्रीय प्रश्न येतात
त्या राष्ट्राच्या हिताच्यामध्ये राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही. आणि ज्याचा उल्लेख सुफी यांनी केला, ज्यावेळेला पहलगामला काय घडलं, काही नागरिकांची हत्या केली गेली आणि त्याच्या मागं कोण आहे काय याची चर्चा देशात झाली आणि काही निकाल घ्यावे लागले. त्यावेळेला सरकारनं आम्ही टीका नाही केली. आम्ही सांगितलं की या देशाच्या भूमीवर नागरिकांच्यावर हल्ले होत असतील तर त्याला सामोरं जाण्याच्यासाठी शासनाने कोणतीही भूमिका घेतली तर त्याचं समर्थन आम्ही करू, इथं राजकारण आणणार नाही. आणि तेच काम आपल्या लोकांनी केलं. आज गांधींना या सगळ्या प्रश्नाचा विचार करायला हवा. सवन देशाचं चित्र बघितलं. आज नकाशा तुम्ही देशाचा नजरेसमोर ठेवा. काश्मीरच्या वरच्या भागात चीन आहे, तुम्ही पुढे गेलात तर शेजारी पाकिस्तान आहे, पुढे तुम्ही गेलात तर बांगलादेश आहे, खाली गेलात तर श्रीलंका आहे. सवन देशाच्या आजूबाजूचे देश आणि आपण म्हणजे भारत यांच्यामध्ये काय स्थिती आहे? एक काळ असा होता, जवाहरलाल नेहरूंचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश म्हणून या देशाचा लौकिक होता. आज पाकिस्तानचे आमचे संबंध चांगले नाहीत, चीनचे आमचे संबंध चांगले नाहीत. बांगलादेश त्याच्या निर्मितीसाठी या देशाने प्रचंड त्याग केला. एका पाकिस्तानचे 2 तुकडे केले. एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्या बरोबर नाही. आज जे प्रधानमंत्री आहेत बांगलादेशचे, प्रधानमंत्री नाही पण पद वेगळे, पण अधिकार त्यांच्या हातात आहे. माझे त्यांचे व्यक्तिगत संबंध. ते ज्यावेळेला मंत्रिमंडळात किंवा सत्तेत नव्हते तर या पुणे शहराच्या बाजूला आले होते, आणखीन काही ठिकाणी आले होते. असं असले देशाच्या बद्दल, शेजाऱ्यांच्या बद्दलचे ग्रस्त. पण आज बांगलादेश, भारताने त्यांच्यासाठी इतका त्याग केल्यानंतर तोही आमचा मित्र राहिला नाही. आणि खाली श्रीलंका, तोही आमचा मित्र आहे का नाही याची शंका यावी. त्या ठिकाणचा चीनचा प्रभाव हा चिंताजनक आहे. म्हणजे सवन देश आणि त्याच्या भोवतीचे सगळे देश आणि आमच्यामध्ये सुसंवाद आहे असं म्हणण्याची स्थिती नाही. याचा अर्थ आहे देशाचं नेतृत्व करणारे घटक त्यांनी ही सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली नाही तर त्याची किंमत देशाला द्यावी लागते. आम्ही या ठिकाणी राजकारण आणणार नाही. आमचा आग्रह आहे, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस पक्ष असेल, इतर डावे पक्ष असतील, एकत्रित बसून देशाच्या भल्याच्यासाठी काही स्वच्छ भूमिका घेणं हे सूत्र ठेवून आम्ही
दिल्लीच्या पातळीवर काम करत असतो. आणि त्यामुळं हल्लीचा हा काळ काळजी करण्यासारखा, एकत्र राहण्यासारखा आणि फसवाची सोडवणूक करण्याच्यासाठी स्पष्ट निर्णय घेण्याचा असा हा आजचा काळ आहे. देशाचा शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी तरुण असेल आणि सामाजिक ऐक्य मजबूत करायचं असेल तर विविध घटना, विविध जाती, विविध जमाती, विविध भाषिक या सगळ्यांना एक प्रकारचा विश्वास द्यायचं काम आज त्याच्यामध्ये गेले पाहिजे. हे जर करू शकलो तर माझी खात्री आहे की चित्र बदलू शकेल. पण ते बदलायला विचारानं आणि दृष्टीतून काम करणारा राजकीय पक्षांची संघटनेची ही आवश्यकता असते. आणि ती देण्याची ताकद, ती देण्याची दृष्टी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे. ही अत्यंत दयेच्या याबद्दलची गोष्ट आहे. आणि म्हणून या सगळ्या घटकांच्या हिताच्यासाठी आपण जागृत राहूया. काही झालं ते चालेल, पण काही घटक यांचा आत्मविश्वास धरून द्यायचा नाही. समाजाचा एसटी असेल, आदिवासी असेल, शेड्यूल कास्ट असेल, महिला वर्ग असेल, युवक वर्ग असेल, ओबीसी असेल, या सगळ्यांच्यामध्ये एक प्रकारचा विश्वास आम्ही कामातून, निर्णयातून निर्माण केला पाहिजे. आणि ती सगळी सामूहिक शक्ती एकत्र घेऊन समाजकारण राजकारण करणारा पक्ष कोणता तर तो राष्ट्रवादी आहे. ही स्थिती आपण निर्माण करण्याची गरज. आणि त्यासाठीच इथून पुढचा कालखंड तुम्ही सगळ्यांनी हातात हात घालून काम करण्याचा आहे. आनंद एका गोष्टीचा आहे, पक्ष म्हणजे की संघटना. आणि संघटनेचं काम गेले 18 वर्ष अत्यंत प्रभावीपणानं जयंतरावांनी केलं. आणि हे तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही काही वेगळी भूमिका मांडली. जयंतरावांनी माझ्याकडे सांगितलेलं आहे की आता नव्या पिढीला संधी द्या. तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागं उभे राहूया. त्या संबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे. तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसलं. मी एवढंच सांगू इच्छितो की प्रमुख सरकारांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ. हा निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन चेहरे हे दिसले पाहिजेत. आपण उभे केले आणि त्यांना शक्ती देत आहोत. माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत. त्यांना संधी देऊया, प्रतिष्ठा देऊया, मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो. अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांची तयारी असली पाहिजे. बाकी काही अधिक बोलायची गरज नाही. 2-3 महिन्यात या निवडणुका येतील. त्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या निवडणुका कशा लढवायच्या, एकट्याने लढवायच्या, काही लोकांना बरोबर घेऊन लढवायच्या याचा विचार त्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन हा करण्याची वेळ
आज आलेली आहे. आणि हे जर आपण करू शकलो तर माझी खात्री आहे की आणखीन एक मोठी नव्या पिढीची नव्या नेतृत्वाची होईल ही महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात शिकेल. आणि ते काम आपल्याला करायचे. हा आता कार्यक्रमाचा सोहळा संपल्यानंतर पुढचे 3 महिने सगळं लक्ष तुमच्या भागामध्ये या स्थानिक स्वराज्याच्या संस्था आहेत तिथं नवीन नेतृत्व कसं आणायचं, 50% भगिनींच्या जागेमध्ये कर्तृत्वान आणि आत्मविश्वासाने वर राहिलेल्या मुली कशा पुढं करायच्या या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा. माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी फळी आहे ती याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांच्या पाठीशी राहील. आणि आपण येत्या 3 महिन्याच्या निवडणुकीच्या नंतर सर्व महाराष्ट्राच्या समोर नव्या नेतृत्वाचा इतिहास करू एवढाच विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि माझी 2 शब्द सोडतो.